परम वित्राक्तेच्या प्राप्तीसाठी पंचेंद्रियाच्या विषयापासून निवृत्त होतात आणि ते शरीर आणि इंद्रिय विषयामध्येच मोही पुरुष प्रीती करतात. म्हणजे जे वित्राक्तेच्या प्राप्तीसाठी मात्र याच्यापासून दूर होतात आणि तेथेच मोही पुरुष काय करतात, प्रेम करतात आणि वित्राक्तेचा द्वेष करतात. असं काल आपण पाहिलेलं होतं. आता आज पाहायचे 91 नंबरच्या श्लोकमध्ये अनंतरज्ञः संधत्ते दृष्टिमंगोर्यथान्धके संयोगात् दृष्टिमंगेति संधत्ते तद्वदात्मनः. काय सांगितलं? यथा म्हणजे ज्याप्रमाणे. अनंतरज्ञ. अनंतरज्ञ कशाला म्हणायचं? भेद न जाणणारा. अंतरज्ञ म्हणजे भेद, ज्ञ म्हणजे जाणणारा. अंतर म्हणजे भेद, ज्ञ म्हणजे जाणणारा आणि अनंतर म्हणजे भेद, ज्ञ म्हणजे न जाण म्हणजे भेद जाणणारा, अन म्हणजे नाही. जो भेद जाणत नाही तो कशातला? लंगडा आणि आंधळा ह्याच्यातला भेद न जाणणारा. दृष्टी म्हणजे काय घेतलं? दृष्टी म्हणजे डोळ्याला दिसणं आणि पंगू म्हणजे लंगडा असणं. मग दृष्टी अंधके, डोळ्याला आंधळ्या पुरुषामध्ये. म्हणजेच काय करतो? जो ज्याप्रमाणे लंगडा आणि आंधळा याच्यातील भेद न जाणणारा मनुष्य संयोगाच्या वश, संयोगात म्हटलं ना, संयोगाच्या वश मिळालेल्या पंगो म्हणजे लंगड्याच्या दृष्टी म्हणजे डोळ्याला, कुणाच्या डोळ्याला जोडतो? आंधळ्यामध्ये, आंधळ्या पुरुषामध्ये संधत्ते म्हणजे आरोपित करतो म्हणजे जोडतो. तद्वत त्याप्रमाणे अज्ञानी आत्मन म्हणजे आत्म्याची दृष्टी म्हणजे ज्ञानदर्शन शक्ती अंगे अपि म्हणजे शरीरामध्ये संधत्ते म्हणजे आरोपित करतो म्हणजे जोडतो. काय समजलं? उदाहरण, एखादा मनुष्य लंगडा आणि आंधळा ह्यातला भेद जाणत नाही, मग तो काय करतो? संयोगात म्हणजे संयोगवश मिळालेल्या पंगो म्हणजे लंगड्याच्या दृष्टी म्हणजे डोळ्याला. आता लंगडा कसा आहे? पायाने चालू शकत नाही पण डोळ्याने पाहू शकतो, तर त्याला काय म्हणायचं? लंगड्याच्या डोळ्याला अंधके म्हणजे आंधळ्या पुरुषामध्ये आरोपित करतो. म्हणजे आंधळा आहे तो चालायला व्यवस्थित आहे पण त्याला दिसत नाही. मग आपली रत्नत्रयची पूजा आहे ना, त्याच्यात काय लिहिलं? अंध पंगुरू आलसी जुदे जले दबलोय. काय सांगितलं? अंध म्हणजे आंधळा, पंगू म्हणजे पांगळा आणि आळशी हे वेगळे वेगळे चालू लागले तर दबलोय म्हणजे दावानं लग्नीमध्ये जळतात सांगितलं. म्हणजे दावानं लग्नी कुठे लागते? जंगलामध्ये. मग त्या ठिकाणी आळशी आहेत, त्याला सगळं काय आहे पण तो चालत पण नाही आणि पाहत पण नाही. आणि जो आंधळा आहे त्याला दिसत नाही, चालतो पण त्याला दिसत नाही. आणि जो पांगळा आहे त्याला दिसते पण चालता येत नाही. मग वेगळे वेगळे झाले तर तिघे पण जळतात. मग ज्ञान दर्शन चारित्रावर हे 3 घटवलेली उदाहरण आहे. काय? आंधळा कोण आहे? आंधळा कशाचं प्रतीक आहे? त्याला दर्शन नाही, डोळे नाहीत म्हणजे दर्शन नाही. आणि पांगळा आहे त्याला काय नाहीये? चारित्र नाही, पाय नाहीत म्हणजे. आणि आळशी आहे त्याला ज्ञान दर्शन चारित्र सगळं आहे पण काहीच करत नाही. मग त्या तिघांनी मिळून संगती केली तर सगळं कार्य व्यवस्थित होणार आहे. मग कसं करणार? आंधळ्याच्या खांद्यावर पांगळा बसला तर आपोआप काय होतंय? त्या दावानं लग्नीतून बाहेर पडत. म्हणजे काय सांगायचं? तसंच इथं सांगितलं त्यांनी की जो कोणी आंधळ्या म्हणजे कोणाची दृष्टी जोडतो? पंगूची म्हणजे लंगड्याची दृष्टी आंधळ्यामध्ये जोडतो. आणि त्याप्रमाणे अज्ञानी सुद्धा आत्म्याची ज्ञान दर्शन शक्ती शरीरामध्ये जोडतं. हे वेगळं सांगितलं कथन.
म्हणजे आता ज्ञान दर्शन स्वभावी हा जीव, म्हणजे खरं पाहतो हा जीव कशाने, आपल्या ज्ञान दर्शन स्वभावाने जाणतोय. पण त्याला काय वाटतंय, हे सर्व 5 इंद्रियच माझे काम करतात, हे 5 इंद्रियाने मी सगळं जाणतोय. आणि म्हणून तो इतका शरीराला बहुमान देतो, एवढं शरीराचं प्रेम करतो, एवढं महत्व करतो. ते सगळं डोळे नसतील तर खूप त्याला वाटतं की सगळं गेलं आपलं, आता विश्व काय पाहायला मिळणार. पण त्याला आपल्या ज्ञानाचा बहुमानच नाही. त्यामुळे हे सर्व फजिती होते. म्हणून काय आहे की आपण आपले वैभव जर समजले तर किंचित मात्रही आपल्याला बाहेर कुठेही आकुलता व्याकुलता होणार नाही. कारण आपलं केवढं मोठं वैभव आहे. ज्ञानाचं एक अविभाग प्रतिच्छेद सुद्धा एका पारड्यात घातलं आणि दुसऱ्या पारड्यात संपूर्ण 3 लोक घातलं, तरी सुद्धा कोणतं पारडं जड आहे सांगितलं, ज्ञानाचंच. आपल्या ज्ञानाच्या एका विभाग प्रतिच्छेदाचं पारडं जड आहे. एवढी किंमत आहे त्याची. पण आपण आपल्या ज्ञानाची किंमत करेना, आपण आपल्या आनंदाची करेना, आपण आपल्या अनंत गुणांची करत नाही. म्हणून हे सर्व दुर्दशा चाललेली. आपल्याला सगळं बाहेरून काय वाटतं, बाहेरून सगळं असं वाटतं. आणि ते सगळं असलं तरी आपण कधी शांतीला प्राप्त झालोच नाही. म्हणजे किती जरी आपल्याला मिळालं तरी अजून काय वाटतं, अपूर्णच वाटतं. कसं काय अपूर्ण वाटतं, किती मिळालं तरी अपूर्ण कसं वाटतं. तर परद्रव्याने कधी तो पूर्ण होतच नसतो. मग काय सांगितलं पंचास्ती गायच्या कोणत्या गाते सांगितलं होतं, शून्यत्व आणि अशून्यत्व. सप्तभूमीच्या गाथेच्या टीकेत सांगितलं. म्हणजे 14वी गाथा जी सांगितली तर त्याच्यात काय सांगितलं, स्वरूपादीना अशून्यत्वा पररूपादीना शून्यत्वा. म्हणजे मी सदैव परद्रव्य क्षेत्र काल भाव ह्यापेक्षा शून्यच आहे. किंचित मात्रही माझ्यात काही आलंच नाही. एवढी जर आपली श्रद्धा असेल ना तर काय म्हणतो की काय करायचं, आमच्या घरामध्ये असं घडलंय की आता कोणी कोणाला काही सांगायचंच नाही, असं घडलं. त्यामुळे असं इतकी पंचायत झाली की त्यांना जायचं होतं गावाला. किती वाजता जायचं होतं, पहाटे 5ला. आणि उठतात कितीला, ते 7ला. पण सांगायचं नाही 4 वाजलेत उठा म्हणून. का सांगायचं नाही, तर बोलत नाही. म्हणून काय झालं, काय करावं कळतच नाही. आता अजून उठले नाहीत, अजून उठले नाही. आर्तरौद्र ध्यान चाललंय. जाग आली पत्नीला, पण पतीला काही उठवतच नाही. का उठवत नाही, बोलायचं नाही. मग आता पतीला पण काय वाटतंय की नाही, चिठ्ठीवर लिहून ठेवलंय ना की मला 4 वाजता उठवायचं, 5च्या गाडीने जायचं. मग तिने पण चिठ्ठीवर लिहून काय ठेवलं, 4 वाजलेत उठा. आता ती चिठ्ठी उठवणार आहे का, नाही. पण किती आपण तेवढ्या म्हणजे अशा गोष्टीसाठी सगळे व्यवहार चुकवतो आणि परद्रव्य क्षेत्र काल भाव आपल्यात आल्यासारखं आपण खूप अगदी विमनस्क होतो. किंचित मात्र एक कण सुद्धा आपल्यात आला नाही, एक अविभाग प्रतिच्छेद आपल्यातला गेला नाही आणि बाहेरचं आपल्यात काही आलं नाही. इतकं जर आपण अबाधित राहिलो तर आता सांगितलं ना, प्रभाव कशाला म्हणायचं, स्थिती प्रभाव सुख द्युती लेशा वगैरे जे सांगितलं त्या सूत्रामध्ये की वरच्या वरच्या स्वर्गामध्ये अधिक अधिक आहे. मग प्रभाव काय सांगितलं त्यांनी, शाप आणि अनुग्रह ह्याला म्हटलं प्रभाव. म्हणजे एखाद्याचं अनिष्ट करणं आणि एखाद्याचं इष्ट करणं ह्याला म्हटलं प्रभाव. मग एखाद्याला शाप दिला किंवा तुझं असं वाईट हो म्हटलं की त्याचं वाईट होतं, अशी शक्ती असणं त्याला म्हटलं प्रभाव. आणि तुझं चांगलं हो म्हटलं तर चांगलं होतंय, अशी शक्ती असणं ह्याला प्रभाव म्हटलं. पण त्या शक्तीचा वापर करत नाहीत देव, कोणाचं चांगलं किंवा वाईट करायला ते जात नाही. पण ती शक्ती आहे. पण आता हेच अध्यात्म दृष्टीने प्रभाव कसा घटवायचा, आपल्यावर घटवायचं. आपल्याच शुभ अशुभ आणि शुद्ध परिणामाने आपण स्वतःला प्रभावित करतो. म्हणजे अशुभ परिणाम केले तर स्वतःचं अनिष्ट करून नरकात जातो, शुभ परिणाम केले तर स्वतःचं इष्ट करून काय करतो, स्वर्गात जातो. आणि त्याच्याही पलीकडे जर स्वतःचं आत्मकल्याण करायचंय म्हटलं तर शुद्ध परिणाम करून मोक्षाला जातो.
हा खरा प्रभाव आहे. म्हणून प्रत्येक जीव प्रभावी आहे. कुठल्या अपेक्षेने? शुभ अशुभ शुद्ध परिणामाच्या अपेक्षेने प्रभावी. म्हणून कालची गोष्ट जी सांगितलेली आठवते की नाही? 4 चोरांची. 3 चोर असतात आणि 4था कोण मिळालेला असतो? राजा. मग त्या गोष्टीमध्ये आता गोष्ट झाली, पण त्या गोष्टीत अध्यात्म कसं घटवायचं? पहिल्या चोराचं वैशिष्ट्य काय असतं? किती मोठं कुलूप असलं तरी मिनिटात तोडता येईल. मग त्याचं अध्यात्म कसं घटणार? किती मोठं कुलूप म्हणजे खूप मोठे कर्मबंधन असू देत, अगदी तो निगोदातून आलेला जीव काय होतो? पृथ्वीकायिक होतो. पृथ्वीकायिक होऊन मनुष्य होतो. मनुष्य होऊन सम्यक दर्शन प्राप्त करून मुनी होतो. भावलिंगत्व पाळतो आणि नंतर स्वर्गाला जातो. काय केलं? आणि परत अजून त्याचं काही भ्रमण असेल तर परत तो येतो, परत भावलिंगी मुनी होतो आणि मोक्षाला जातो. किती मोठं जबरदस्त कर्म, तरी सुद्धा काय आहे? क्षणात तोडण्याची शक्ती ह्या जीवामध्ये सम्यक दर्शनामध्ये आहे. म्हणून त्या पहिल्या चोराची जी विशेषता सांगितली, किती मोठं कुलूप असलं तरी तोडता येतं, तसं आता आपल्यावर घटवायचं. किती मोठे कर्म असले तरी क्षणभरात तोडता येतात. हे झालं निगेटिव्ह. आता पॉझिटिव्ह. किती पण विकल्प असू देत तरी सुद्धा मी स्वभावातच राहतो. एवढं आपल्याला आपली शक्ती कुठं लावायची आहे? स्वभावाला सोडायचंच नाही, म्हणजे सतत निर्विकल्प राहतो. अशा रीतीने पहिल्या चोराचं आपल्यामध्ये अध्यात्म लावलं. दुसऱ्या चोराचं वैशिष्ट्य, जमिनीला स्पर्श केला की कुठं खजिना आहे तो कळतो. मग अध्यात्म कसं लागलं? चैतन्य भूमीला स्पर्श केला म्हणजे स्वतःला जाणलं की अनंत गुणाचा खजिना कळतो. काय लक्ष आत्मसात झालं? अनंत गुणांचा खजिना आपल्याला समजला. आता तिसऱ्या चोराचं वैशिष्ट्य काय सांगितलेलं होतं? तिसऱ्या चोराने काय सांगितलं? की कसलाही वेश घालू देत त्या माणसाला मला ओळखता येत. तसंच शरीर निगोदातलं असू देत, नाहीतर एकेंद्रियाचं असू देत, वनस्पती, जलकायिक किंवा पृथ्वीकायिक काही असू देत, त्या शरीराचे वेश किती बदलू देत. पंचेंद्रिय, नारकी, तिर्यंच, देव, मनुष्य, अनेक प्रकारचे वेश असू देत, पण माझा आत्मा मला ओळखू येत. बस एवढंच आपल्याला पाहिजे. आपला आत्मा कधी विसरायचा नाही. 3 चोराचं तर वैशिष्ट्य अध्यात्मात लागलं आपल्याकडे. आता 4थ्या चोराचं म्हणजे राजाचं वैशिष्ट्य काय सांगितलं? करंगळी खाली केली की फाशीची शिक्षा, आणि बोट वर केलं की त्या सगळ्या मृत्यूच्या तावडीतनं सुद्धा सोडवता येत. मग ते आपल्या अध्यात्म दृष्टीने कसं लागतंय? आता तेच सांगितलं की अशुभ परिणाम केले तर स्वतःच अधोगती करून घेत, आणि तो जर त्याने त्यातनं वाचायचं असेल तर तो काय करतो? आपलं बोट वर करतो, म्हणजे त्याचे परिणाम ऊर्ध्व झाले, म्हणजे उत्कृष्ट झाले, शुद्ध स्वभावाला जाणू लागलं तर तो काय होतो? मोक्षाला जातो. म्हणजे जन्म मरणाच्या तावडीतनं सुटतो, म्हणजे चक्र त्याचं थांबलं, संसार चक्र. म्हणजे अशा रीतीने हे आपल्याला ह्या दृष्टांतातून काय बोध मिळतो? की तू शरीरामध्ये आत्मदृष्टी जोडू नकोस. ह्या शरीरातून मला ज्ञान येतंय, म्हणजे इंद्रियातून मला ज्ञान येते, इंद्रियातून मला आनंद येतो, अशा प्रकारचं तू विचार करू नको. कारण ते आत्म्याचं स्वरूप आहे, ज्ञान आनंद. आणि तू जोडतोय कुठं त्याला? बाहेरच्या परद्रव्यामध्ये. म्हणतो की नाही, आज म्हणजे किती एखाद्याला एकत्व बुद्धी इतकी असते की तो मुलगा जर आजारी पडला आणि जर तो काही हसत नाही, बोलत नाही, म्हटलं की इतकी घाबरून जाते आई, आणि म्हणते काय झालं ह्याला कळत नाही. बघा किती रोज खेळत असतो, हसत असतो, आज काय झालंय कळत. म्हणजे आपल्याला कुठं वाटत असतं? त्याने हसलं तर आपलं जीवन, तो व्यवस्थित राहिला तर आपलं सर्वस्व, आणि त्या मुलाला काही झालं की आपलं सगळं सर्वस्व गेलं. अशा रीतीने परद्रव्यात सगळं जोडते. शरीर हे उपलक्षणात्मक आहे,
परंतु आपण सर्व काही परद्रव्यामध्ये जोडून काय करतोय, दुःखी होतोय. म्हणून प्रत्येक समय स्वतःला जाणून आनंदाला प्राप्त होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी प्रत्येक समय स्वतःलाच मी देईल, ह्याला सोडून दुसरा अन्य कशालाच देणार नाही. लगेच कोणता उपयोग करायचा श्लोकाचा 50 नंबरच्या, आत्मज्ञानात परम कार्यम न बुद्धौ धारे चिरम. आत्मज्ञानाला सोडून बुद्धीमध्ये चिरकालपर्यंत काही सुद्धा धारण करू नये. आणि आपण काय काय धारण करून बसलोय, किती वेळ झाला घरून येऊन, 1 तास झाला असेल ना, अजून 1 तास झालं तरी डोक्यातलं चक्र संपलं नाही. काय करायचं बघा, तिला मी सुनेला सांगून आले होते, वेळेवर ये बर का 3:45ला तरी. आणि इकडं तिकडं बघितलं तर अजून सुद्धा आली नाही. ती अशीच आहे बघा. काय तिला कोणतरी सारखं सांगावं लागतं, चल चल म्हणून, कर आटोप म्हणून. अशा रीतीने पुन्हा पुन्हा तेच चक्र डोक्यात चालू राहते. म्हणून सांगितलं, आता तू तर करतोय ना तुझं कल्याण, तू स्वतःकडे पहा, आपोआपच काय होणार आहे, सहज शुद्ध संयोग भेटणार आहे. नाहीतर काय म्हणणार, मी फक्त धर्म केला, घरातल्यांना कुणालाच धर्म आवडत नाही, कसं काय करावं, ह्यांचं कसं होणार, असं दुसऱ्याच्या चिंतेत राहिलं होतं. पर चिंता धमाधम, पराची चिंता केली तर अधमातला अधमही सांगितलं. नंतर 95 नंबरचा श्लोक पाहायचा आहे, दृष्ट भेदो यथा दृष्टीम पंगोरंधेन योजये तथा न योजये देहे दृष्टात्मा दृष्टिमात्मनः. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, दृष्टभेद, लंगडा आणि आंधळा ह्याच्यातला भेद जाणतो, म्हणजे ज्याला प्रत्यक्षात भेद जाणीवेत येतो की हा आंधळा आहे हा लंगडा आहे, तर तो पंगो हो म्हणजे पंगूच्या दृष्टी म्हणजे दृष्टीला म्हणजे डोळ्याला, अंधे म्हणजे आंधळ्यामध्ये, न योजे जोडत नाही, मानत नाही. म्हणजे पंगूचे डोळे आहेत ते आंधळ्याचे नाहीत, असं तो जसे तसं जाणतो. तथा त्याप्रमाणे दृष्टात्मा शुद्धात्मदर्शी ज्ञानी जो आहे म्हणजे स्वतःला जाणणारा, आत्मनः आत्म्याच्या दृष्टी म्हणजे ज्ञान दर्शन शक्तीला, देह म्हणजे शरीराची दृष्टी शक्ती आहे असं न योजेत म्हणजे मानत नाही, जोडत नाही. म्हणजे वरचा श्लोक आहे तो अज्ञानीच्या विषयी सांगितला आणि खालचा आहे तो ज्ञानीच्या विषयी. तोच दृष्टांत आहे आंधळा आणि पांगळा. म्हणजे पांगळा काय करतोय, फक्त दाखवतोय असं चल इकडं रस्ता असा, आणि आंधळा काय करतोय, चालतोय. मग ज्याचं चालण्याचं कार्य आहे तो चालतोय, ज्याचं पाहण्याचं कार्य आहे तो पाहतोय. पण तो चालतोय याचा अर्थ पांगळ्याची दृष्टी त्यात आली असं नाही. तो पांगळ्याची दृष्टी पांगळ्यातच आहे आणि आंधळ्याची दृष्टी, आंधळ्याला दृष्टीच नाही, पण आंधळ्याचं चालणं पंगूमध्ये येत नाही, म्हणजे तो स्वतः चालतोय. मग अशा रीतीने शरीराचं कार्य शरीर करतंय, शरीरातलं कोणतंही कार्य आत्मा करत नाही किंवा आत्म्याचं कार्य शरीर करत नाही. ज्ञानी असं जाणतो, ज्याचं त्याचं कार्य ज्याच्या त्याच्यावर सोपवतंय. असं नाही की आता थोडंसं मी तुमचं काम करतो, शरीराला म्हटलं काय करतो शरीराचं काम, तर स्वच्छता करतो, अजून काही खाऊ घालतो, भूक लागली तर, तहान लागली तर पाणी पाजतो, अजून काय म्हणतो, झोप लागली तर झोपवतो, चालावं वाटलं तर चालतो, बसावं वाटलं तर बसतो. शरीराचं काम मी करतो. कोण म्हणतंय, अज्ञानी. म्हणजे अज्ञानी सतत काय करतो, शरीराच्या क्रियेला, शरीराच्या धर्मालाच आपला धर्म म्हणजे आत्म्याचा धर्म समजतो. आणि ज्ञानी आहे तो काय करतो, हा सर्व शरीराचा धर्म आहे, शरीराने काय केलं तरी मी काही करू शकत नाही, मी फक्त जाणणारा मात्र आहे. शरीर अगदी हात पाय पसरून झोपलं तरी सुद्धा हा काय म्हणतो, मी जाणणारा मात्र आहे, झोपणारा नाही. किती अगदी पोट भरून जेवला
तरी सुद्धा काय म्हणतो, मी भोजन करणारा नाही, मी अंश स्वभावी आहे, मी जाणणारा मात्र आहे. म्हणजे इतकी आपल्याला धुवून ठेवली पाहिजे ह्या सर्व शरीराच्या क्रिये, कारण इतकी रेलचेल आहे ह्या शरीराच्या क्रियेची, एक क्षण थांबत नाही. श्वास कधी थांबलाय का शरीराचा? श्वास एक क्षण सुद्धा थांबला नाही. म्हणजे काय चाललंय, शरीराचं सतत क्रिया चालू आहे आणि त्या परिस्पंदामध्ये हा काय करतोय, चंचल होतोय जीव. आणि काय म्हणतो की म्हणजे आतापर्यंतचे सगळे झालेच की श्लोक त्याच्यामध्ये पाहिलं. मग काय करतो, यश स्पंद मा भाती. मग ते कसं आहे, त्याला जगत कसं वाटतं ज्ञानीला, मन वचन कायेच्या कोणत्याही क्रिया चालल्या, किती परिस्पंद झालं तरी सुद्धा तो काष्ठपाषाणवत, त्याला काय समजतो, दगड आणि लाकडाप्रमाणे समजतो. अप्रज्ञम क्रिया भोगम सशमम याती नेतरह. म्हणजे तो शांतीला कोण प्राप्त होतो, जगताला, म्हणजे संपूर्ण ह्याला काय पाहतो, अचेतनेप्रमाणे पाहतो. संवेदन फक्त स्वतःच चाललंय चेतन, बाकी सगळ्याला अचेतनेप्रमाणे तो समता स्वभावाला प्राप्त होतो. बाकी सगळे सशमम न याती नेतरह, याती न इतरह. म्हणजे तो इतर म्हणजे ह्याला सोडून, म्हणजे जो अज्ञानी आहे तो शांतीला प्राप्त होत नाही. तसं इथं सांगितलं की जो ज्ञानी आहे तोच फक्त ह्याची दृष्टी जोडत नाही त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे तो काय आहे, कुशल आहे. परद्रव्यात दृष्टी जोडली तर काय होईल, शांती निघून जाईल त्याची. म्हणून आता सुद्धा आपण काय करतो, व्यवहाराने नाही का म्हणतो, डोळे पाहिजेत. ते उदाहरण सांगितलं होतं ना की एक शेठजी असतात आणि ते वृद्ध झालेले असतात, पण त्यांना किती असतात मुलं, 7 मुलं असतात आणि 7 सुना आलेले असतात. त्यांची एक पत्नी असते आणि ते खूप सगळेजण सेवा करत असतात. मग त्यावेळेस एकदा घटना काही घडलेली आहे की त्यांच्या डोळ्याला मोतीबिंदू झालेला आहे. मग मुलगा काय म्हणतो की मोतीबिंदूचं ऑपरेशन करावं लागेल, आणि वडील काय म्हणतात की नाही, मी ऑपरेशन करणार नाही म्हणतात. तर त्यांनी सांगितलं, काच बिंदू होईल, मग अंधत्व येईल, मग तुम्हाला काही दिसणार नाही. मग त्यावेळेस ते काय म्हणतात, काय झालं तर होऊ देत म्हणतात, मला किती डोळे आहेत, हे 2 डोळे नसले म्हणून काय झालं, 7 मुलं 7 सुना 14, आणि एक पत्नी तिचे 2 डोळे, म्हणजे 16 डोळे आहेत मला. काय म्हणतो, 2 डोळे नसले तर चालतील, पण 16 डोळ्यांनी मला सगळं काही माझं काम होईल. मुलगा म्हणतो, किती जरी तुमची सेवा करणारे असले तरी तुम्ही स्वावलंबी राहा, परावलंबी जगू नका. कारण का तर आपल्याला असलेले बरे, दुसऱ्याच्या दृष्टीचा काही उपयोग नसतो आपल्याला. प्रत्येक वेळेला आपल्याला आपल्या दृष्टीचा जसा उपयोग होतो तसं दुसऱ्याच्या दृष्टीचा होत नसतो. असं खूप काय गोष्टी समजावून त्याला उदाहरणं देऊन खूप सांगितली, पण त्याने बिलकुल ऐकायला तयार झाला नाही. कारण त्याचा इतका विश्वास होता की सगळेजण इतके चांगले मनापासून सेवा करतात, मला काही होणारच नाही. आणि अशा रीतीने शेवटी त्याने हट्टाने ऑपरेशन केलं नाही. काचबिंदू झाला, परत अंधत्व आलं, आणि अंधत्व आल्यानंतर घटना कशी घडली तरी सुद्धा सगळे सेवा करतात व्यवस्थित, त्याचा काही प्रश्न नाही. पण प्रसंग काय प्राप्त झाला, काहीतरी कारणास्तव आग लागली तिथं घरामध्ये, आणि आग लागल्यानंतर एवढं अचानक सगळ्यांना धक्का बसलाय की कसं काय झालं, म्हणून सगळं काय आहे ते काढायचं सगळ्यांना पडलंय. हे काढा ते काढा असं करत त्यांनी सगळे, आणि कोण कोण राहिले घरामध्ये त्यांना सगळ्यांना काढलं, चेतन अचेतन सगळ्या वस्तू बाहेर काढल्या. आजोबा नेमके विसरून गेले. त्या गडबडीमध्ये आजोबाचं काही लक्षातच आलं नाही कोणाच्या, आणि त्यातच ते जळून गेले. मग काय म्हणायचं इथं, जो परावरी विसंबला त्याचा कार्यभाग. तसं इथं ह्या श्लोकामध्ये सांगितलं की शरीराने सगळं माझं कार्य होईल, तर शरीरावर विसंबून राहिलं तर कधी सुद्धा आत्म्याला दृष्टी प्राप्त होणार नाही. म्हणून काय आहे की शरीराला किती चांगले डोळे असतील तरी सुद्धा ते माझं नाही, किती चांगले कान असतील तरी सुद्धा ते माझं स्वरूप नाही. 5 इंद्रिय सर्व काही व्यवस्थित आहे, निरोगी शरीर आहे,
तरी सुद्धा त्याच्यातून माझं कार्य होणार नाही. माझं कार्य न्यायिक परिणाम असतील तर होणार आहे. समाधी कशाने साधणार आहे? 5 इंद्रिय चांगले ठेवा म्हणतो, मग आपलं समाधी चांगली साधल म्हणतो. मग त्या ह्याच्यात पण सांगितलं ना, समाधी भक्तीमध्ये सुद्धा कंठस्थ कुंठो मम, हे भगवान तुमचं प्राण प्रयाण क्षणे, म्हणजे प्राण जाताना सुद्धा माझा कंठ कधी अवरुद्ध होऊ नये तुमचं नामस्मरण करताना. म्हणजे आपण एवढं सुद्धा म्हणतो, माझे शब्दाचा उच्चार माझ्याकडून चांगला हो, भगवंतांची भक्ती हो, भगवंतांचं दर्शन हो, मला वितराग वाणी ऐकायला मिळो. हे सगळं झालं, निमित्त बाहेर सगळं भेटलं, परंतु तू परिणाम आत केले नाहीत स्वतःला जाणण्याचे, शुद्ध उपयोगात राहिला नाही तर समाधी साधत नाही. म्हणून काय सांगितलं की समाधीचं साधन हे नाही. कोणतं आहे समाधीचं साधन? येतस्ततो अध्यात्मरतो भवानिशम, तू सदैव निरंतर अध्यात्म म्हणजे स्वतःमध्ये राहा, तर हे तुझं समाधीचं साधन आहे. त्याला सोडून बाहेर किती गर्दी आहे, बाहेर खूप जय जयकार करतात किंवा अगदी सगळं पाटा वगैरे संस्कार व्यवस्थित आहे, सगळं काही जय्यत तयारी आहे, पण फक्त अध्यात्मरत नसेल तर समाधी होत नाही. अध्यात्मरत हो म्हणजे स्वतःमध्ये राहा, बाहेर पाहू नको. म्हणून ही सर्व जी तुझी दृष्टी आहे बाहेर जोडण्याची, तर ती बाहेर जोडणारी दृष्टीच काय आहे? फसवी आहे. म्हणून ज्ञानी आहे तो काय करतो? कुठं जोडतो आपली दृष्टी? तर भेद विज्ञानाची दृष्टी ही खरी दृष्टी समजतो. त्याला सोडून बाहेरच्या डोळ्याला तो निरोगी समजत नाही, म्हणून तो शरीराच्या दृष्टीला आत्म्यामध्ये जोडत नाही. तसंच कान आहेत, कानाने किती चांगलं ऐकू आलं तरी ते शब्द भाषा वर्गणा आहेत, परंतु अंतरंगामध्ये ज्ञानाने परिणत होतो, म्हणून त्याचं स्पर्श ज्ञानच आहे, त्याचं रस ज्ञानच आहे, त्याचा गंध ज्ञानच आहे, आणि त्याचं रूप ज्ञानच आहे, आणि त्याचं शब्द सुद्धा ज्ञान म्हणजे संगीत सुद्धा ज्ञानच आहे. हे जर आपल्याला कळालं तर 5 इंद्रियावर किंचित मात्रही अवलंबून राहणार नाही, कुठेही आपल्याला त्याच्याविषयीची आकुलता होणार नाही, आणि 5 इंद्रियामध्ये स्वतःला जोडून किंचित मात्रही तो आकुल व्याकुल होणार नाही. कारण अनादिकाळापासून आपलं भ्रमण करण्याचं का वाढलंय? कारण काय आहे? भ्रमंती वाढण्याचं कारण काय आहे? तर स्वतःला जाणलं नाही म्हणून त्याची भ्रमंती वाढलेली आहे. आणि शरीराविषयीचं ममत्व आहे. जोपर्यंत ममत्व सोडत नाही तोपर्यंत एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये पुन्हा पुन्हा उत्पत्ती होते. आणि आता आपल्याला ह्याच्यात कोणता श्लोक सांगितलेला आहे की शरीराच्या उत्पत्तीचं बीज काय आहे? आणि विदेह निष्पत्ते देस्मिन आत्मभावना, म्हणजे शरीरामध्ये आत्मभावना करतो म्हणून शरीराची उत्पत्ती होते. आणि पुढे काय सांगितलं? विदेह निष्पत्ते हे आत्मन्यैव आत्मभावना, आत्म्यामध्येच आत्मभावना केली तर विदेहाचं बीज पेरलं त्याने. विदेह म्हणजे शरीररहित होण्याचं बीज पेरलं. आम्ही शरीर सहितच होण्याचं बीज पेरतोय, देहामध्ये आत्मभावना करतो म्हणून पुन्हा पुन्हा शरीराची प्राप्ती होते. आणि जर आम्ही आत्म्यामध्येच आत्मभावना केली तर पुन्हा शरीराची प्राप्ती होणारच नाही. हो